तर विषय असा आहे की भावान तुम्ही म्हणता चल बॅग पॅक करून गडी कुठे निघालाय. तर विषय असा आहे की भावान आपण आज जाणार होतो फिराय आणि तेवढ्यात आपली स्वीटी जाऊन लगेच गाडीवर बसली. म्हणली मला एक राऊंड टाकून आण नाही तर जाऊ नको. म्हणलं काही विषय नाही, म्हणलं तेवढ्यात तुला राऊंड टाकून आणतो आणि लगेच मग खुश होऊन लगेच उतरली. आणि मुद्दा असा आहे भावानं आपण जाणार होतो आज दापोलीला, म्हणजे कुठं कोकणात हो. आणि सकाळ सकाळ भावानं थंडी तेवढी लई जाम होती, म्हणलं चहाचा एक दणका टाका लागतो. पोचलो पाटणमध्ये चहाचा दणका टाकला आणि भावानं तेवढा टॉप मध्ये पोस्टर केलेला आणि लांबचा प्रवास होता म्हणून म्हणलं टँकी तेवढी फुल करून घेऊया. आणि बघताच पोचलो की आपल्या चिपळूण घाटात आणि भावान इथला व्ह्यू तेवढा टॉप मध्ये होता हो, काही विषयच नाही. आणि जाता जाता मंक्या बाय भेटला आणि या दोघांचं तर काही वेगळंच चाललेलं. आणि चिपळूण मधनं आपल्याला जायचं होतं खेडला आणि खेड होतं 26 किलोमीटर. आणि तेवढ्यात माऊलीला दापोलीचा रोड विचारून आम्ही डायरेक्ट निघालो. आणि दुपारचं भावान तेवढं खतरनाक मध्ये ऊन पडलेलं, म्हणलं काय तर थंड घ्यायला लागतंय म्हणून डायरेक्ट थंड मागवलं. आणि आपल्या गँग मधला इथे एक शूटर आलेला आणि त्यालाच आम्ही घेऊन जाणार होतो दापोलीला. आणि बघतोय का नाही तोपर्यंत आलो की दापोलीच्या स्टँडवर आणि तेवढ्यात आला की म्हणे आणि त्याच्याच पाठी लगेच भैया आला. मग काय शेड झाली की आपली गँग तयार आणि तिथनं गाड्या लगेच काढून आपल्या स्पॉटवर जायची आपण तयारी चालू केली. आणि फायनली भावानं आपण आलेला करते बीचवर. आणि जस जसं भावानं आपण आपल्या रिसॉर्टच्या जवळ जात होतो तस तसं भावानं फील खतरनाक मध्ये येत होता. आणि मग काय फायनली पोहोचलो की भावानं आपण आपल्या रिसॉर्टवर. आणि दापोली पार्ट 2 भावानं लवकरच तुमच्या सेवेत येईल, तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून ठेवा.